पुणे पुन्हा हादरलंय। पुण्यातील कात्रज घाटात गोळीबाराची घटना घडली। कात्रज घाटामध्ये दोघांकडनं फायरिंग करण्यात आली। दीपक लोकर या एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या वॉर्ड बॉयवरती फायरिंग करण्यात आली आहे। या फायरिंगमध्ये दीपक लोकर जखमी झालाय। काल रात्रीच्या सुमारास दीपक लोकर यांना अज्ञातानं कात्रज घाटात नेऊन गोळीबार केला। दीपक यांच्या छातीमध्ये गोळी अडकली असून घटनास्थळावरती जी पिस्टल आहे ती पोलिसांना सापडली आहे। मात्र कात्रज घाटामध्ये काल रात्री गोळीबाराची घटना घडली। अधिक माहितीसाठी जाऊयात, पुण्यातून आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आपल्या सोबत आहेत। अभिजित, काय माहिती? नक्कीच गेल्या काही दिवसापासून पुणे शहरासह पुणे जिल्ह्यात गोळीबारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळते आहे आणि आज सकाळी पुन्हा गोळीबारानं पुणे शहर हादरलेलं पाहायला मिळते। काल रात्री उशिरा पुण्यातील कात्रज घाटात 2 आरोपींकडून जो आहे तो एका इसमावर गोळीबार करण्यात आलेला आहे। दीपक लोकर खरं तर याच्यावरती हा सगळा गोळीबार झालेला आहे। दीपक लोकर हा फलटण, सातारा जिल्ह्यातील फलटण मध्ये जो आहे तो एका खाजगी हॉस्पिटलमध्ये कामाला आहे आणि काल त्याला कात्रज घाटामध्ये आणण्यात आला आणि दोघांकडून खरं तर फायरिंग जी आहे त्या दीपकवर करण्यात आलेली आहे। नेमकं ही फायरिंग त्याच्यावरती का करण्यात आली, त्याला का मारण्यात आले, त्याला का मारहाण केले, ही बाब अजून समोर आलेली नाहीये। पण या सगळ्या गोळीबारात दीपक लोकर याच्या छातीत जी आहे ती गोळी लागलेली आहे आणि त्याला पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं देखील पुणे पोलिसांकडून सांगितण्यात आले। पण आज सकाळी पुणे पोलिसांनी या सगळ्या जागेची पाहणी केलेली होती जिथं हा गोळीबार करण्यात आला। तिथं पोलीस उपायुक्त आणि इतर अधिकारी हे खरं तर पोहोचले होते आणि ज्या घटनास्थळी हा सगळा गोळीबार झाला होता तिथे एक पिस्टल देखील जो आहे ज्यानं खरं तर ज्या पिस्टल मधून काल गोळीबार करण्यात आला ते पिस्टल देखील आता सापडला आहे आणि या 2 अज्ञातांविरोधात कात्रज घाटात जो गोळीबार झाला त्या विरोधात पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बिलकुल अभिजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।